नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाच्या आलू साबुदाण्याच्या पापडची रेसिपी पाहणार आहोत। अगदी झटपट बनतात आणि कुरकुरीत सुद्धा लागतात। 300 ग्रॅम साबुदाणा स्लो गॅसवर चांगलं भाजून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून फिरून घेतलेले पीठ चाळून घ्यायचे आहे। चाळल्यानंतर जो साबुदाणा बारीक शिल्लक राहतो तो पुन्हा मिक्सरमधून फिरून पुन्हा त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। 1 किलो आलू मी उकडून घेतलेले आहेत। आलू उकडल्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची आणि हे आलू बारीक किसणीने चांगले किसून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा पापड बनवतो तेव्हा ते मध्ये गुठळ्या राहणार नाही, सगळे आलू चांगले मॅश होतील। सर्व आलू किसून घेतलेले आहे। यामध्ये आता बाकीचे साहित्य टाकू। यामध्ये उपवासाचं मीठ टाकणार आहोत। 2 ते 2.5 चमचे मीठ टाकणार आहे। उपवासाचं सेंधव मीठ आहे हे, तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। त्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी मी 7 ते 8 मिरचीची पेस्ट करून यामध्ये टाकलेली आहे। मिरचीच्या पेस्ट ऐवजी तुम्ही मिरे पावडर सुद्धा टाकू शकता आणि मिरचीची पेस्ट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व साहित्य एकत्र करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर यामध्ये साबुदाण्याचं पीठ मावेल एवढं टाकायचं आहे। साधारण 300 ग्राम पीठ आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पीठ टाकून या सर्व पिठाचा चांगला गोळा तिंबून घ्यायचा आहे। आवश्यकता वाटल्यास अगदी 2-3 थेंब तेल लावून हे पीठ तुम्ही तिंबून घेऊ शकता आणि याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। छोटे पापड बनविण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे। हे पापड तुम्ही पुरी पात्रामधून तयार करू शकता किंवा आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून सुद्धा हे पापड बनवू शकता। 2 पॉलिथिनवर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, अगदी थोडंसं, आणि आपण जो गोळा तयार केला या पॉलिथिनवर ठेवूया। पुन्हा त्यावर पॉलिथिन ठेवू आणि लाटण्याच्या साहाय्याने हे पापड आपण लाटून घेणार आहोत। हे पापड अगदी पातळ लाटून घ्यायचे आहे। त्यानंतर मोठं पॉलिथिन पसरून ठेवलेलं आहे आणि त्या पॉलिथिनवर हे पापड आपण सुकवण्यासाठी टाकणार आहोत। हे पॉलिथिनवर सर्व पापड टाकून घ्यायचे आणि सर्व पापड मी पुरी पात्रावर तयार करून घेतलेले आहे। पुरी पात्रावर पॉलिथिन ठेवलेले, त्यावर गोळा ठेवला, पुन्हा पॉलिथिन ठेवला आणि पुरी पात्राच्या साहाय्याने हे पापड सुद्धा आपण तयार करून घेत आहोत। याच पद्धतीने सर्व पापड तयार केल्यानंतर हे सर्व पापड सुरुवातीला तुम्ही घरात वाळवून घेऊ शकता आणि त्यानंतर उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा हे पापड सुकवण्यासाठी टाकू शकता। अशा प्रकारे सर्व पापड तयार करून घेतलेले आहे आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहे। पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवावी आणि त्यानंतर पापड तेलात टाकल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने याला दाबून पापड तळून घ्यायचे आहे। हे पापड जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा त्याची साईज छोटी असते, पण तळल्यानंतर हे पापड खूप फुगतात। अशा पद्धतीने अगदी सोप्या प्रकारे उपवासाचे पापड आपण तयार करून घेतलेले आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रीती रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।